मित्रांनो, जय भीम. आज पुन्हा मी एकदा घेऊन येत आहे कवी प्रकाश बनसोड यांची एक अफलातून कविता. कवी प्रकाश बनसोड हे भंडारा जिल्ह्यातील बेलाटी या गावचे आहेत. परंतु त्यांच्या ज्या कविता आहेत, आंबेडकर चळवळीतील ज्या कविता आहेत, ज्या रचना आहेत, ह्या खरोखरच माणसाला अंतर्मुख करणाऱ्या कविता आहेत. अत्यंत अर्थपूर्ण कविता त्यांनी लिहिलेल्या आहेत आणि दलित चळवळीतील ते एक चांगले मोठे असे कार्यकर्ते आहेत आणि त्यांनी तो व्यासंग जपलेला आहे कविता करण्याचा. त्यांचे काव्यसंग्रह अजून प्रकाशित झालेले नाही, परंतु हा जो पहिला काव्यसंग्रह आता येत आहे, ज्या कविता मी आपल्याला ऐकवत आहोत, तर हा पहिला काव्यसंग्रह त्यांचा पुस्तक रूपाने प्रकाशित होत आहे. तर त्यांची एक कविता कोण मी कुठला ही आपल्याला ऐकवत आहे. कोण मी कुठला, काय माझी अवकात होती. कोण मी कुठला, काय माझी अवकात होती. गळ्यात मडके कमरेला झाडू. गळ्यात मडके कमरेला झाडू. अशी गांजलेली माझी जात होती. अशी गांजलेली माझी जात होती. माझ्या मायबापा, माझ्या मायबापा, तुझ्या येण्यापूर्वी तुझी ही लेकरे अनाथ होती. तुझी ही लेकरे अनाथ होती. काल मेलेली माय माझी, काल मेलेली माय माझी. मेलेला बाप होता, जिवंत कसले रे, जिवंत कसले रे. मेलेला श्वास होता, ते सनातनी सापडे आणि मनूची गिधाडे. ना मरू देत होती, ना जगू देत होती. जिवंत श्वास माझा तुझे दान आहे. जिवंत श्वास माझा तुझे दान आहे. तुझ्यामुळेच माझा सन्मान आहे. तुझ्यामुळेच माझा सन्मान आहे. काल सदा श्रापणारे, काल सदा श्रापणारे आणि गळे कापणारे. कलम कसाही सारे एक जात होती. एक जात होती. माझ्या मायबापा, तुझ्या येण्यापूर्वी तुझी ही लेकरे अशी अनाथ होती. तुझी ही लेकरे अशी अनाथ होती. कोण मी कुठला, काय माझी अवकात होती. कोण मी कुठला, काय माझी अवकात होती. गळ्यात मटके कमरेला झाडू. अशी गांजलेली माझी जात होती. अशी गांजलेली माझी जात होती. धन्यवाद.